परंतु जो काही महाकुंभ सुरू आहे, जणू काही आता त्यालाच धर्म म्हणावं, ते सर्व संत आहेत, असं जे काही वातावरण निर्माण केलं जात आहे ते अतिशय धोकादायक आहे भारतीय संस्कृतीला, जी अतिशय चिकित्सक राहिलेली आहे, सत्याचा शोध घेणारी राहिलेली आहे आणि सर्वांना सामावून घेणारी राहिलेली आहे. असाल की 7,500 कोटी रुपये या महाकुंभावर खर्च होत आहेत, अशा बातम्या, असे मजकूर वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्यापर्यंत पोहोचत आहे. जे काही खर्च होत आहे आणि ज्या पद्धतीने ते दाखवलं जात आहे, याचा भारताला काय उपयोग, याचा आमच्या मानवजातीला काय उपयोग, याचा आमच्या पुढल्या पिढ्यांसाठी काय उपयोग आहे. मला असं वाटतं त्याग, कठोर परिश्रम, कठोर निश्चय, त्याला आपण म्हणू शकतो. ज्या माणसाचं नाव होतं दशरथ माझी, ज्यानं बिहार मधल्या एका जिल्ह्यातला दशरथ माझी 22 वर्ष त्यानं पहाड फोडला आणि रस्ता बनवला, ज्यातून समाजाला उपयोग झाला. जिच्यामुळे माझी आई शिकली आणि आईमुळे मी शिकू शकलो, ते सावित्रीबाई फुले, महात्मा फुले. ज्यांचं नाव घेतलं की रक्त सळसळतं, ते छत्रपती शिवाजीराजे, छत्रपती संभाजीराजे. ज्यांच्यामुळे अख्खा देश एकसंघ झाला, ते विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मैं उस ईश्वर का सेवक हूं जिसे अज्ञानी लोक मनुष्य कहते हैं, असं म्हणणारे विवेकानंद. आणि खऱ्या अर्थानं संत असणारे संत कबीर, संत ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, तुकाराम महाराज, गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, त्यांच्या स्मृतींना अभिवादन करतो. सर्वात आधी मी बहुजन संघटकचे आभार मानतो की त्यांनी या महत्वपूर्ण विषयावर इथे मला बोलण्याची संधी दिली. मित्रहो, आपण सर्व जाणता की महाराष्ट्र आणि देशामध्ये महापुरुष आहेत, वेगवेगळ्या विचाराचे वारसा आपल्याला लाभलेला आहे, संतांचा वारसा आपल्याला लाभलेला आहे आणि त्यातूनच आपली दिवसेंदिवस वैचारिक सांस्कृतिक विकासाची वाटचाल नेहमीच सुरू राहिलेली आहे. परंतु गेल्या काही दिवसापासून भारतामध्ये आणि भारतातल्या न्यूज चॅनल्सवर काही केस सोडलेले, उघडे माणसं, माळा घातलेले माणसं फिरताना दिसत आहेत. काही त्यामध्ये मॉडेल्स उतरलेले आहेत, काही वेगवेगळे चमत्कारी बाबा सांगितले जात आहेत आणि तुम्हाला वेगवेगळ्या टीव्हीच्या चॅनल्सवर हेच सर्व दिसत आहे. भारतामध्ये असं वातावरण होतं का नव्हतं का, असं मी जेव्हा प्रश्न विचारेल तेव्हा आपण बरेच लोक, या देशातले मॅक्झिमम लोक हे चमत्कारावर विश्वास ठेवणारे आहे का, किंवा दैवावर विश्वास ठेवणारे आहे का, किंवा देव मानणारे आहेत का, अल्लाह मानणारे आहेत का, येशू मानणारे आहेत का, उपासना करणारे आहेत का विविध धर्माची, तर तुम्हाला असं उत्तर लक्षात येईल त्याचं की हा बरोबर आहे, वेगवेगळ्या धर्मातले लोक आपल्या देशात राहतात आणि त्या धर्मानं सांगितलेल्या उपासना किंवा श्रद्धेच्या जे काही पद्धती असतात त्या वापरत असतात. भारतीय संविधानानं सुद्धा भारतातल्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या उपासनेचं, त्याचा जो काही धर्म असेल त्या धर्मानं सांगितलेल्या उपासनेचं आणि श्रद्धेचं स्वातंत्र्य दिलेलं आहे. परंतु याच भारतीय संविधानानं भारतीय माणसाला, प्रत्येक भारतीय नागरिकाला कर्तव्य सुद्धा सांगितलेलं आहे आणि ते आहे वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवला पाहिजे, मानवतावादी दृष्टिकोन ठेवला पाहिजे. आणि ही परंपरा आपल्या देशातल्या अनेक संतांनी, महापुरुषांनी या मातीमध्ये रुजवलेली आहे. ही चार्वाकापासून सुरू होते. तथागत गौतम बुद्ध आहेत, बळीराजा आहेत, पुढे कबीर आहेत, संत ज्ञानेश्वर आहेत. या पद्धतीने परंपरा आपल्यापर्यंत आलेली आपण पाहतो. परंतु जो काही महाकुंभ सुरू आहे, जणू काही आता त्यालाच धर्म म्हणावं, ते सर्व संत आहेत, असं जे काही वातावरण निर्माण केलं जात आहे ते अतिशय धोकादायक आहे भारतीय संस्कृतीला, जी अतिशय चिकित्सक राहिलेली आहे, सत्याचा शोध घेणारी राहिलेली आहे आणि सर्वांना सामावून घेणारी राहिलेली आहे. मात्र तुम्ही पाहत असाल की गेल्या काही दिवसापासून वेगवेगळ्या पद्धतीनं दुसऱ्या धर्माचा द्वेष कसा पसरेल, आपल्या धर्माची कट्टरता कशी वाढेल, हे सुद्धा सुरू झालेलं आहे, जी भारतीय सांस्कृतिक वारसाला धरून नाही. म्हणून आज आपण समजून घेतलं पाहिजे की खरे संत कोण आहेत, संतांनी सांगितलेले विचार काय आहेत, आपला वारकरी संत काय सांगतोय, वारकरी पंथ काय सांगतोय, हे आपल्याला आज समजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहिलं असाल की 7,500 कोटी रुपये या महाकुंभावर खर्च होत आहेत, अशा बातम्या, असे मजकूर वेगवेगळ्या ठिकाणाहून आपल्यापर्यंत पोहोचत आहे. हा इतका खर्च आणि त्या घटनेतून, या इव्हेंट मधून, खरं तर ते इव्हेंटचं स्वरूप सगळं देणं सुरू आहे त्याला, त्यामुळे असा शब्द वापरणं मला खरं तर तो आवडला नसता, कारण एका वेगवेगळ्या उपासनेसाठी कोणीतरी लोक येत आहेत आणि जमत आहेत आणि ते सगळं होत आहे, हे आधी आपण पाहत होतो. पण आजकाल जसं त्याला इव्हेंटचं स्वरूप आलेलं आहे आणि माझ्या मताला आपण सुद्धा सहमत असाल. यामध्ये जे काही खर्च होत आहे आणि ज्या पद्धतीने ते दाखवलं जात आहे, याचा भारताला काय उपयोग, याचा आमच्या मानव जातीला काय उपयोग, याचा आमच्या पुढल्या पिढ्यांसाठी काय उपयोग आहे, यातनं कुठला आदर्श जगभरात जातो आहे.
जगभरातला इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडिया, तुमच्या भारतातले कुठले फोटो आणि त्याखालचे कुठले दृश्य आणि त्याखालचा कुठला मजकूर समाजापर्यंत पोहोचवत असेल, जरा आपण विचार केला पाहिजे. आणि म्हणून माझ्या मनामध्ये प्रश्न असा आलाय की या निमित्तानं जे काही चॅनल्सवर दाखवले जात आहेत की कोणीतरी काही दिवसापासून हातच वर करून आहेत, कोणीतरी IT बाबा झालेला आहे, कोणी एखादी व्यक्ती आहे जो इतक्या वर्षापासून असंच करत आहे आणि ते हट करत आहेत, काहीतरी इतके दिवसापासून ते आपली तपश्चर्या करत आहेत, त्याग केलेला आहे. हे जे काही सांगणं सुरू आहे, मला असं वाटतं त्याग, कठोर परिश्रम, कठोर निश्चय, त्याला आपण म्हणू शकतो. ज्या माणसाचं नाव होतं दशरथ माझी, ज्यांना बिहार मधल्या एका जिल्ह्यात त्याला दशरथ माझी, 22 वर्ष त्यानं पहाड फोडला आणि रस्ता बनवला, ज्यातून समाजाला उपयोग झाला. आणि म्हणून 1-2 उदाहरणं मी तुमच्या समोर ठेवले की काही लोक म्हणतात की हात वरती आहेत, काहीचे नख वाढलेले आहेत, कुणी इतक्या वर्षापासून असंच करतायत. हा त्यांचा त्याग आहे, हे कठोर परिश्रम आहे, त्याग आहे, निश्चय आहे. म्हणून मी तुम्हाला उदाहरण दिलं बिहार मधल्या गया जिल्ह्यातल्या दशरथ माझीचं, ज्याने 22 वर्ष एक पहाड खोदून टाकला आणि त्यातनं त्याने आदर्श दिला, त्यातनं समाजाला उपयोग झाला. आणि याला म्हणतात परिश्रम, याला म्हणते त्याग, याला म्हणते दृढ निश्चय. हे असे उदाहरणं आम्हाला आमच्या युवकांसाठी, पुढच्या पिढ्यांसाठी हवे आहेत. असं दिलं जात नाहीये, तर वेगळंच काहीतरी तुमच्या माझ्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जातोय. मी असं बोलल्यावर असाही आरोप लावू शकतात काही लोक की आमची संस्कृती ग्रेट होती, 100% ग्रेट होती. मी त्याचा उल्लेख पण केला, चारवाक पासून कबीरांपर्यंतचा, बुद्धांपासून विवेकानंदांपर्यंतचा. आपले विज्ञान सुद्धा आपलं प्रगत होतं, बिलकुल. आपल्याकडे ग्रेट सायंटिस्ट होऊन गेले आणि त्यांचे नाव या निमित्तानं घेतलंच पाहिजे. कनाद आहेत, सुश्रुत आहेत, चरक आहेत, आर्यभट्ट आहेत, सिद्ध नागार्जुन आहेत, भास्कराचार्य आहेत, खना आहेत. खना तर महिला होती, कृषी विषयक संशोधन केलं. यांचा आदर्श द्या, चालेल. परंतु कोणाचा आदर्श देतो आपण? ज्यांना संत म्हटल्या जात नाही. मग संत कोणाला म्हणायचं? आपण पाहिलं की भारताची खरी ओळख कशी आहे, तर ती वैचारिक आहे, त्यागाची आहे, सर्वसमावेशतेची आहे. परंतु कुंभमेळ्यातून आपल्याला कुठले आदर्श दिले जात आहेत याबद्दल आपण पाहिलं. आणि खरा संत कोण आहेत हा प्रश्न निर्माण झालेला आहे. खरे संत कोण आहेत हा प्रश्न निर्माण झालेला आहे. त्याचं कारण असं की टीव्ही चॅनल्स मधून सातत्यानं संतोने नहाया, संतो का देखो, संत ने कहा, हे खरे संत आहेत का? हेच खरं आहेत का? यांना संत म्हटलं पाहिजे का? आणि हेच नव्या पिढीपर्यंत जाणार आहे का? असा मोठा धोका या निमित्ताने निर्माण झाला. त्यामुळे संतांनीच संतांची व्याख्या कशी केली आहे ते आता आपण पाहूया. संतांनी व्याख्या केलेली आहे त्यामध्ये सर्वात आधी पाहूया आपण संत ज्ञानेश्वर. संत ज्ञानेश्वर म्हणतात, चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेका असणे कीजे. म्हणजे काय, तर जसं चंद्राचा त्याची प्रकाश आहे किंवा चांदणीशिवाय चंद्र राहत नाही, बाजूला चांदणी दिसेलच किंवा प्रकाश असेलच चंद्राचा. शंभू तेथे अंबिका, शंकराचा जशी पार्वती आहे त्याची, तसा संताचा विवेक असला पाहिजे. संत तेथे विवेक असणे कीजे. आणि ही 18व्या अध्यायातली 1632 उभी आहे ज्ञानेश्वरी मधली. संत ज्ञानेश्वर संतांची व्याख्या करताना ज्याचा जो विवेक आहे त्याला संत म्हटलं पाहिजे असं म्हणतात. आणि जे काही टीव्हीवर तुम्ही पाहतात ते सर्व अविवेकी आहे. ज्यांना कुठं कसं वागलं पाहिजे, कशा पद्धतीने आदर्श आपली वागण्याची परंपरा असली पाहिजे, आपली वेशभूषा कशी असली पाहिजे, ज्याला आपण सत्सद विवेक बुद्धी असा शब्द वापरत असतो. एखादा नॉर्मल व्यक्ती कसा वागतो, कसे कपडे घालतो, कसा बोलतो, त्याचा आचार विचार कसे असतात, दैनंदिनी त्याची कशी असते, आणि जे काही टीव्हीवर दाखवलं जातं त्यांचं काय आहे, खरंच त्यांचा जो विवेक आहे का, तर नाही. त्यामुळे ते संत आहेत का, तर संत ज्ञानेश्वरांच्या व्याख्यामध्ये ते संत बसत नाही. पण सर्वात महत्वाचा मुद्दा असा आहे की संत ज्ञानेश्वरांनी जशा पद्धतीनं संत सांगितले त्याच पद्धतीनं संत तुकोबा सुद्धा म्हणतात, तुका म्हणे तोची संत सोशी जगाचे आघात. जो जगाचे आघात सोसतो, वेगवेगळ्या पद्धतीचे आघात, आणि त्यातनं मग समाजाला दिशा देतो. म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, संत अज्ञानाचे वैद्य आहेत, अज्ञान रोगाचे वैद्य आहेत. संत अज्ञान रोगाचे वैद्य आहेत, जे अज्ञानाला दूर करतात. आणि तुम्हीच बघा, जर आकडा खरा असेल,
7,500 कोटी रुपये खर्च करून काय ज्ञान वाटलं जात आहे याचा अभ्यास, याचं विवेचन, याचं आकलन भारतातल्या सुज्ञ नागरिकांनी तरी या निमित्तानं केलं पाहिजे. आणि म्हणून मित्रांनो, खऱ्या अर्थानं आपल्याला संत परंपरा आधी समजून घ्यावी लागेल. संत परंपरेचं किती महत्व होतं ते मी का उल्लेखाहून पुढे जातो, एक उल्लेख करून पुढे जातो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर श्री जरा जोशी यांच्या जो मराठी या विषयावरचं डिस्कशन करत होते, त्या विषयावर चर्चा करत होते आणि ते असं बोलताना त्यांच्याशी, याच्या यावत सर्व मराठी पुस्तके व ग्रंथ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत आहेत जरा जोशी यांच्याजवळ मराठी या विषयावरची चर्चा करताना, की याच्या यावत सर्व मराठी पुस्तके व ग्रंथ उद्या कुणी अरबी समुद्रात बुडवून टाकलीत किंवा जाळून टाकली तरी मला काही दुःख होणार नाही. फक्त 2 अपवाद, एक तुकारामाची गाथा आणि दुसरी ज्ञानेश्वरांची ज्ञानेश्वरी. हे असं का बोललेत ते, त्याचे संदर्भ तुम्हाला पुढच्या काळात मिळतात. मूकनायक काढलं बाबासाहेबांनी आणि मूकनायक काढल्यानंतर त्यांनी त्या मूकनायकाच्या मुखपृष्ठावरच तुकोमाचा अभंग छापलेला, काय करू आता धुर्निया भिड निशंक तोडे वाजविले, तो अभंग त्यांनी मूकनायकाच्या मुखपृष्ठावर घेतलेला आहे. वेगवेगळ्या आंदोलनाच्या वेळी बाबासाहेब संतांची वचनं वापरत आपले अग्रलेख सुरू करताना संत ज्ञानेश्वरांचे तुकोबाचे अभंग त्यांनी वापरलेले आपण अग्रलेखांमधून पाहिलेले आहेत. मी हा संदर्भ एवढ्यासाठी देतो की संतांचं साहित्य समाज प्रबोधन करणार होतं. पुण्या संत तुकारामांच्या, संत ज्ञानेश्वरांच्या आणि राष्ट्रसंतांच्या व्याख्येतल्या संतांच्या बाबतीत मी बोलतो आहे. आणि म्हणून पहिले आपण संत ज्ञानेश्वर बघूया. संत ज्ञानेश्वरांनी काय शिकवण दिली महाराष्ट्राला आणि देशाला आणि समाजाला. संत ज्ञानेश्वरांपासून तर गाडगेबाबांपर्यंत सर्वांनीच वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि बऱ्यापैकी तो रुजवला गेला सुद्धा. समता सांगितली, समता हे मूल्य त्यांनी रुजवण्याचे प्रयत्न केले. आणि म्हणून संत ज्ञानेश्वर असं म्हणतात, योग याग विधी येणे नवे सिद्धी, योग याग विधी येणे नवे सिद्धी, वयाची उपाधी दंभ धर्म. संत ज्ञानेश्वर आपल्याला सांगतात, योग म्हणजे तुम्हाला माहित आहे, याग म्हणजे यज्ञ, विधी म्हणजे कर्मकांड. तपश्चर्या करून, उपास तपास करून, वेगवेगळे व्रत करून कुठलीही सिद्धी प्राप्त होत नाही. हा धर्म नाही, हे दंभ आहे, हे पाप आहे. ही मांडणी संत ज्ञानेश्वर त्या काळात करतात. आणि समजून घ्या मित्रांनो की एखाद्या संतांची व्याख्या केल्यावर तो संत काय सांगतोय, तर संत अज्ञान दूर करतोय आणि तो सांगतोय की अशा पद्धतीनं तुम्ही समाधी लावून राहिले, त्या करून जे काही समाधी लावत आहात, उपास तपास करत आहात, पूजा अर्चना करतात, वेगवेगळे कर्मकांड करतात, यातनं कुठलीही सिद्धी प्राप्त होत नाही. हा धर्म नाही, तर हे पाप आहे. या पद्धतीची मांडणी संत ज्ञानेश्वर करताना आपल्याला दिसतात. मित्रांनो, संत ज्ञानेश्वर आहेत, नामदेव महाराज आहेत. नामदेव महाराजांनी सुद्धा आपल्याला वैज्ञानिक दृष्टीकोन रुजवण्याचा आणि जे काही अंधश्रद्धा त्या काळात पाळल्या जात होत्या त्याविरुद्ध मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मूर्तीपूजा त्याही काळात होती, आजच्याही काळात आहे. आणि याविरुद्ध नामदेव महाराज म्हणतात, दगडाची मूर्ती मानिला ईश्वर. संत नामदेवांचा अभंग आहे, दगडाची मूर्ती मानिला ईश्वर, परी तो साचार देव भिन्न. दगडाचा देव इच्छा पूर्वीत, तरी का भंगत आघाताने. या ओळीचा अर्थ असा आहे की दगडाचा देव जर तुमची इच्छा पुरवितो, तुमच्या नवसाला पावतो, पाहिजे ते देतो, बोलतो तुमच्याशी, जे काही बोलल्या जात असतं आपल्याला, मूर्ती बोलली, मूर्तीतून बाहेर देवाला, या पद्धतीनं संत नामदेव म्हणतात, दगडाची मूर्ती मानिला ईश्वर, परी तो संचार देव भिन्न. दगडाचा देव इच्छा पूर्वीत, तरी का भंगत आघाताने. दगडाचा देव जर मनातलं मागितलेलं मिळवून देतो, पाहिजे ते देतो, मागितलं ते देतो, असं जर खरं असेल तर त्या मूर्तीवर आघात करतो. ती मूर्ती तुटायला नको, असं नामदेव महाराज प्रश्न करतात. आणि पुढे ते म्हणतात, पाषाण देवाची करीतीचे भक्ती, पाषाण देवाची करीतीचे भक्ती, सर्वस्व मुक्ती मूढपणे. आणि शेवटी म्हणतात, पस्तराचा देव बोलते भक्तात, सांगते ऐकते मूर्ख दोघे. दगडाचा देव कोणातरी सोबत बोलला आहे असं जर कोणी सांगत असेल तर सांगणारा ऐकणारा दोघही मूर्ख आहेत, दोघाच्याही मागे लागू नका. हा महत्वाचा संदेश नामदेव महाराज आपल्याला देताना मित्रांनो दिसतात. नामदेव महाराजांच्या पद्धतीनं नामदेव महाराज
वेगवेगळ्या पद्धतीचं प्रबोधन आपल्याला करतात. नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी. पहा, ही आहे संतांची ओळख. कशाचे दिवे लावा? ज्ञानाचे दिवे लावा, असं नामदेव महाराज म्हणतात. नाचू कीर्तनाच्या रंगी, ज्ञानदीप लावू जगी. ज्ञानाचे दीप लावू या पद्धतीची मांडणी ते करतात. आणि याच पद्धतीचं संत ज्ञानेश्वर आपल्याला सांगतात, मेल्यापोटी मोक्ष मिळला आम्हासी. कारण हे सगळं मोक्ष प्राप्तीसाठी सुरू आहे. जन्नत आएगी, कयामत की रात, स्वर्ग प्राप्ती, हे जे काही सुरू आहे. जन्नत में हुरे होगी, शहद की नदिया बहेगी. शहद की नदिया सांगितले जाते. मोक्ष मिळेल सांगितलं ते आपले. पण संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, मेल्यापोटी मोक्ष मिळेल ना आम्हासी, ऐसे जे म्हणती अतिमूर्ख. मेल्यावर मोक्ष आपल्याला मिळत असेल आणि त्याकरता वेगवेगळ्या पद्धतीच्या उपास तापास पूजा अर्चना वगैरे 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 करायला जे काही लावत असतात, यातून मेल्यापोटी मोक्ष मिळेल ना आम्हासी, ऐसे जे म्हणती अतिमूर्ख. दीप गेल्यावर कैचाची प्रकाश, झाकाझाकी त्याच कासायाची. जोवरी जीवन तोवरी ज्ञान घेऊन सिद्ध करा. या पद्धतीची मांडणी आपल्या अभंगातून संत ज्ञानेश्वर करतात, की जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत ज्ञान घ्या, ज्ञान वाटा, हाच खरा मोक्ष आहे. मेल्यावर मोक्ष मिळत नसते असं म्हणणं मूर्खपणाचं आहे. या पद्धतीचं संत ज्ञानेश्वर महाराज सुद्धा आपल्याला सांगतात. आणि मित्रांनो, मग आपल्याला असं दिसेल की संत कबीर आहेत. संत कबीरांनी सुद्धा या सगळ्या जे काही आपल्याला बोलल्या गेलं आहे, जे काही सांगितलं गेलेलं आहे, की हे करा ते करा, असा उपास करा, याच्यात देव आहे त्याच्यात देव आहे, इथं अल्लाह आहे, या संत कबीर मोठ्या प्रमाणात बोलतात, तर्कशील बोलतात. आणि बोलत असताना वेगवेगळ्या पद्धतीने जनसामान्यामध्ये जागृती करण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीची रूपक सुद्धा वापरतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या नावाच्या चित्रपटामध्ये एक दोहा त्यांचा आलेला आहे. कबीरा कहे ये जग अंधा, कबीरा कहे ये जग अंधा, कबीरा कहे ये जग अंधा, कबीरा कहे ये जग अंधा. अंधी जैसी गाय बछड़ा था सो मर गया, अंधी जैसी गाय बछड़ा था सो मर गया, झूठी चाम चटाए, कबीरा कहे ये जग अंधा, कबीरा कहे ये जग अंधा. आज कबीर असते आणि 7,500 कोटी रुपये पाण्यात जात आहेत हे पाहत असताना हा दोहा पुन्हा बोलले असते. या दोह्याचा अर्थ काय मित्रांनो? कबीर म्हणतात, एक गाय आहे आंधळी, तिला वासरू आहे, तिचं वासरू मेलेलं आहे, पण ते वासरू ती चाटत जात आहे. अशासारखा समाज आहे. जी गोष्ट अस्तित्वात नाही, ज्याला कुठलं मूल्य नाही, ज्याचा कुठलाही फायदा नाही, अशा गोष्टींमागे, अशा कल्पनांमागे वाहत जात आहे, जपणूक करत आहे त्या गोष्टींची. हा आंधळा आहे त्या गाईसारखा. या पद्धतीचा जागृती संत कबीर करतात. आणि म्हणून संत कबीर एका ठिकाणी म्हणतात, ते म्हणतात, कंकड़ पायर जोड़ के मस्जिद ली चिनाय. सर्वांवर बोलले ते. कंकड़ पायर जोड़ के मस्जिद ली चिनाय, चढ़कर मुल्ला बाग दे क्या बहरा हुआ खुदा है. एवढ्या मोठ्यानं कशाला मुल्ला मोठ्यानं आवाज देतो? अल्लाह का बहरा आहे का? याच अशाचा आणखी एक दुआ आहे त्यांचा. ते म्हणतात, ना जाने तेरा साहिबा कैसा है. कबीर म्हणतात, ना जाने तेरा साहिबा कैसा है, मस्जिद भीतर मुल्ला पुकारे क्या साहिबा तेरा बहरा है. तुझा साहिबा का बहरा आहे का? मोठ्या मोठ्यानं ओरडा लागते त्यासाठी. हे का सांगत आहेत? कारण तुकाराम महाराज म्हणतात, बुडके जन देखवे ना डोळा, म्हणून कळवळ आहे तसे. संतांची जी भूमिका आहे, समाजाला चुकीच्या चालीरीतींमध्ये बुडताना पाहून कळवळ येत आणि म्हणून ही मांडणी होत आहे. आणि म्हणून मी म्हटलं की 7,500 कोटी रुपये जर या आयोजनामध्ये, महाकुंभच्या आयोजनामध्ये खरंच खर्च झाले असतील, तर कबीर व्याकुळ होऊन
व्यथित होऊन हादोहा पुन्हा बोलले असते आणि तुकोबा सुद्धा बोलले असते. आणि उलट आता त्यांनी असं म्हटलं असतं, बुडवा हे जन बंद केला डोळा. आधी ते बोलले बुडते जन देखवेना डोळा म्हणूनही कळवळ आहे तसे, पण आता बोलले असते बुडवा हे जन बंद केला डोळा मजनाही कळवळा आता येत असते. त्याचं कारण आहे मित्रांनो, गेल्या इतके वर्षापासून संत महापुरुष समाजाला प्रबोधनाचं काम करतायत, समाजाला जागृत करण्याचं काम करतायत, आणि तरीही वारंवार प्रबोधन करत असताना सुद्धा या पद्धतीनं समाज या पद्धतीनं या चालीरीतीमध्ये फसून राहण्याचा प्रयत्न करतोय. का करतोय याचाही शोध आपण घेऊ. मग संत तुकाराम महाराजांकडे आपण जाऊया, पण त्याआधी चोखामेळा आहे. तुकोबा पण पाहू, चोखामेळा पण आहे. चोखामेळा म्हणतात माकडाच्या परी हलवी ती मान. सध्या सगळं तुम्ही टीव्हीवर काय बघताय ते बघा. माकडाच्या परी हलवी ती मान दाबी थोरपण जगामध्ये, माळ आणि मुद्रा, गळ्यात माळा आणि मुद्रा, माळ आणि मुद्रा दावीता ती सोंग, सारा चेहऱ्यावर हसणं का रडणं का राग का राहू नये. माळ आणि मुद्रा दावीता ती सोंग, डोलविती अंग रंग नाही, पोटाचा पोसना विटंबना करी, भीक दारोदारी मागत असे, चोखा म्हणे जगामध्ये भोंदू तया कोण साधू म्हणे देवा. याले कोण साधू म्हणत, हे सगळे ढोंगे आहेत. या पद्धतीची मांडणी चोखा करतात. आणि संत तुकोबा या असल्या दांभिकांविरुद्ध तुटून पडतात आणि ते एका ठिकाणी म्हणतात ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुणी म्हणती साधू. ऐसे कैसे झाले भोंदू कर्म करुणी म्हणती साधू, अंगी लावून या राख डोळे झाकून करती पाप. अंगी लावून या राख, संत तुकाराम महाराज म्हणतात अंगी लावून या राख डोळे झाकुनी करतात पाप, दावनी वैराग्याची कळा. हा सगळं सोडलाय बाप, काहीच नाही अंगावरही नाही स्टेटीवर नाही, काहीच नाही, सब सोडला. दावनी वैराग्याची कळा भोगी विषयाचा सोहळा. तुकोबा म्हणतात दावनी वैराग्याची कळा भोगी विषयाचा सोहळा, तुका म्हणे सांगू किती जळो तयाची संगती, अशांची संगत नको. ही आहे संतांची व्याख्या, संतांचं काम, संतांचं प्रबोधन. तुटून पडतायत तुकोबा अशा दांभिकांविरुद्ध. आणखी ते पुढे म्हणतात ऐसे संत जाते कळी तोंडी तंबाखूची नळी. तुकोबा बोलतात, पुन्हा बोलतात ऐसे संत जाते कळी तोंडी तंबाखूची नळी, स्नान संध्या बुडविली पुढे भांग उडविली, भांग भुको हे साधन पची पडे मद्यपान, तुका म्हणे अवघे सोंग तेथे कैचा पांडुरंग. तिथं कुठं देव आहे, सरळ सोंग आहे. या पद्धतीची मांडणी तुकोबा करतात. तुकोबा इतके प्रबोधन करणारे होते, भेद प्रामाण्य नाकारणारे होते, आणि शेवटी त्यांना त्याची शिक्षा मिळाली. तुकोबांच्या सगळे प्रबोधन करणारे, समाजाला जोडून ठेवणारे, शेतकऱ्याला शेती कशी करावी लागते सांगणारे, त्या सगळ्या पद्धतीनं प्रबोधन करणारे अभंग, जे कर्माकडे नेणारे होते, प्रयत्नवादाकडे नेणारे होते, आदर्श तत्वज्ञान सांगणारे होते, हे अभंग, त्या अभंगाची अख्खी सगळी गाथा इंद्रायणी बुडवण्याची शिक्षा ठोठावली. आणि पुढे गंगाराम पंत मवाळ आणि संताजी जगनाडे यांनी दोघांनी मिळून सगळ्यांशी सोबत घेऊन पुन्हा सगळे अभंग तुकोबाचे लिहून काढण्याचे प्रयत्न केले. पण मित्रांनो, संतांना त्यांनी केलेल्या प्रबोधन कार्याची परिणाम भोगावे लागलेले आहेत, हे या निमित्ताने आपण समजून घ्या. आणि संत तुकोबा आहेत. संत तुकोबाचा खून झाला. डॉक्टर आ साळुंखे सरांचं विद्रोही तुकाराम हे पुस्तक जरूर सर्वांनी वाचलं पाहिजे. मित्रांनो, संत तुकोबांनी जे काही आपल्या साहित्यातून पेरलं, त्यातून छत्रपती शिवाजी राजांचं स्वराज्य, एकंदरीत सर्व संतांनी जे काही आधीच्या संतांनी समाजामध्ये पेरलं होतं, त्यातनं स्वराज्य उभं राहण्यासाठी खूप मदत झाली छत्रपतींना. हा इतिहास आपण समजून घेऊया या निमित्तानं. संत एकनाथांचं उदाहरण बघूया. संत एकनाथ संस्कृत वाणी शिकण्याचा अधिकार त्या काळातल्या आजचे SC ST OBC VJNT या घटकाला नव्हता, या वर्गातल्या लोकांना नव्हता. सगळ्या पद्धतीचं शोषण होत असताना एकनाथ या सर्वांच्या बाजूने उभे राहतात. का उभे राहतात? कारण हे सुद्धा शोषण होतं.
भाषा शिकू दिली जात नव्हती, कारण ही देवांची भाषा असं बोलल्या जात होतं, संस्कृत भाषा. त्यावर एकनाथ आपल्या अभंगातून सडेतोड प्रश्न विचारतात. ते म्हणतात, संस्कृत वाणी देवे केले तरी प्राकृत काय चोरापासून झाले? प्राकृत भाषा काय चोरांनी तयार केली का? या म्हणजे मराठी त्या काळची ती काही चोरांनी तयार केली का? ही प्रश्न एकनाथ त्यावेळेस विचारतात. आणि धर्म लोपला अधर्म झाला हे तू न पाहसी. एकनाथांचा आणखी एक अभंग आपण जाता जाता बघूया. धर्म लोपला अधर्म झाला हे तू न पाहसी, या लागी बौद्ध रूपी पंढरी नांदसी. हाही अभंग त्यांचा आहे. त्या निमित्तानं आपण समजून घेऊया. मित्रांनो, संतांनी कामात ईश्वर पाहिलं, कामात ईश्वर सांगितलं, जे आज तुम्हाला कोणी सांगताना दिसत नाही. म्हणून संतांची व्याख्या नीट समजून घेणे गरजेचं आहे. महाराष्ट्रातली संत परंपरा नीट समजून घेणं गरजेचं आहे. जे आंघोळ करतायत, राखड लावत आहेत, माळा घालत आहेत, वेगवेगळ्या पद्धतीचे व्यसन करतायत, हे संत आहेत की आता आपण जे पाहतो त्यांच्या शिकवणीच्या आधारावर आपण त्यांना संत म्हटलं पाहिजे, हे आपण या निमित्तानं पाहतो. आणि म्हणून संतांनी कामामध्ये ईश्वर सांगितलं. देवळात नाही, मूर्तीत नाही, उपास तपासात नाही, पूजा अर्चनात नाही, डुबकी लागाव बाहेर निकालू त्याच्यात देव ईश्वर नाही सांगितला, हा भक्तीचा मार्ग नाही सांगितला. म्हणून या ठिकाणी मला संत सावता यांचं उदाहरण मला द्यायचं आहे तुमच्या समोर. संत सावता म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी. हेच माझी मिठाई. कांदा मुळा भाजी अवघी मिठाई माझी, यातच माझा परमेश्वर आहे. मला काही गरज नाही तिथं जाण्याची. कामात ईश्वर त्यांनी सांगितला. आणि मित्रांनो, सर्व संतांनी, मग रामदास असतील, मेले माणूस जन्म आले, संत रामदास असतील, मेले माणूस जन्म आले, त्याने काहीतरी मागितले, म्हणे अखंड वैसले, या नाव भ्रम, यासारखे विचार आपल्या अभंगातून त्यांनी मांडलेले आहेत. मेलेले माणूस जन्म येत नाहीत, आलं असं कोणी म्हणत असेल तो भ्रम आहे, या पद्धतीची मांडणी त्यांनी केली. मित्रांनो, ही संतांची परंपरा आहे. ही परंपरा राष्ट्रसंत तुकडोजी महाराज गाडगे बाबापर्यंत येऊन दिसते. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी तर सडेतोडपणे आज ज्या पद्धतीने टीव्हीवर दाखवल्या जात आहेत, चॅनल्सवर दाखवल्या जात आहेत, जी काही सुरू आहे, या सर्वांसाठी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचं हे भजन तुमच्यापर्यंत मला पोहोचवलं पाहिजे. ते म्हणतात, अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान. अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान. साधू नावानं साधू होत नाही रे हो. साधू हॉटेलचा चहा पाणी नाही हो. साधू हॉटेलचा चहा पाणी नाही आहे, तो असा होत नाही. आणि ते म्हणतात किंवा जे काही आता साधूचं जे काही दाखवणं सुरू आहे, याले साधू म्हणते, त्याले साधू म्हणते, त्याले साधू म्हणते, ह्या राखड लावून हा असा आहे, तो तसा कपडे घालून आहे. याबद्दल राष्ट्रसंतांनी तेव्हा लिहून ठेवलं. ते म्हणतात, जंगलाच्या अस्वलीले मोठ्या मोठ्या जटा. केस वाढवला म्हणजे तो साधू होते का? नाही. कारण जंगलाच्या अस्वलीला मोठ्या मोठ्या जटा, मग अंगावरचं सगळं काढून ठेवलं म्हणजे साधू होते का? नाही ना. कारण राष्ट्रसंत म्हणतात, पारधी लंगोटीनं त्यागी दिसे मोठा. तो तर त्याग केला, सारा सोडलेला ना, मग का साधू म्हणायचं त्याला? नाही. मग एखाद्या रंगाचा कपडा घातला म्हणून साधू म्हणायचं का? नाही. कारण राष्ट्रसंत म्हणतात, कुत्र्याच्या अंगावर भगव्याची छटा. मग राखड लावली अंगावर म्हणून साधू म्हणायचं का? नाही. कारण राष्ट्रसंत पुढे म्हणतात, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज पुढे म्हणतात, गाढवाच्या अंगी नाही भस्माचा तोटा. मस्त लोळते तो, पूर्ण अंगभर त्याच्या भस्म राहते. जंगलाच्या अस्वलीला मोठ्या मोठ्या जटा, पारधी लंगोटीनं त्यागी दिसे मोठा, कुत्र्याच्या अंगावर भगव्याची छटा, गाढवाच्या अंगी नाही भस्माचा तोटा, साधू हॉटेलचा चहापाना नाही हो. अंगी नाही ज्ञान म्हणे साधू मला मान. साधू नावानं साधू होत नाही हो, साधू हॉटेलचा चहापाना नाही हो. आणि म्हणून ते पुढे म्हणतात, कुठल्या पंथ भिंत जाती भाती याच्यातलं साधू म्हणायचं का? तसं राहिला म्हणजे. म्हणून ते म्हणतात पुढे, साधूचं साधुत्व नाही पंथात. पंथात नाही त्याचं साधुत्व. साधूचं साधुत्व नाही तीर्थात. एखाद्या तीर्थावर तो जाऊन बसलाय, तपश्चर्या करायला बसलाय, आंघोळ करत बसलाय म्हणून संत नाही. साधूचं साधुत्व नाही तीर्थात. साधूचं साधुत्व नाही वर्णात. एखाद्या विशिष्ट वर्णाचा म्हणतो साधू आहे का? नाही. जातीपातीत नाही साधूची मात. साधू हॉटेलचा चहापाने नाही हो, साधू नावानं साधू होत नाही हो. मग कोण होतं साधू? सत्य आचरणाविना साधुत्व नाही. सत्य असला पाहिजे. विवेक, संत ज्ञानेश्वरांची व्याख्या आधी आपण पाहिली. चंद्र तेथे चंद्रिका, शंभू तेथे अंबिका, संत तेथे विवेक असणे की. विवेकवादी माणूस सत्ताच्या बाजूने असतो. नेहमी तो सत्याच्या मागे असतो, सत्य सांगत असतो.
आणि म्हणून राष्ट्रसंत म्हणतात, कुणाला संत म्हणायचं, कुणाला साधू म्हणायचं. सत्य आचरणाविना साधुत्व नाही, आत्मज्ञानाविना साधुत्व नाही, प्रभू भजनविना साधुत्व नाही. तुकड्या दास म्हणे ऐका ही ग्वाही, हा साधू हॉटेलचा चहा पाणी नाही हो. मित्रांनो, साधू कोणाला म्हणायचं, सत्य आचरणाविना साधुत्व नाही. सत्याचं आचरण झालं पाहिजे, ध्यान त्याचं असलं पाहिजे स्वतःवर. आणि म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या पद्धतीने म्हणतात, जे काही चिलम पिणारे स्वतःला किंवा त्यांना संत म्हटलं जाऊन राहिलं, यावर राष्ट्रसंतांचं मत आहे, माझं नाही. ते म्हणतात वारे गंजेटे हे त्यांचं आहे, माझं नाही. वारे गंजेटे साधो धुआ उड़ाए देह का, वारे गंजेटे साधु धुआ उड़ाया देह का, सारा समय बर्बाद कर पर्वत किया संदेह का. पुन्हा समजून घ्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज काय म्हणतात. वारे गंजेटे साधु धुआ उड़ाया देह का, सारा समय बर्बाद कर पर्वत किया संदेह का. गर ये विधायक कार्य में रहने लगे दिन दिन कही. ते म्हणतात, हे लोक जर गर्य विधायक कार्य में रचनात्मक कामात जर हे दिवसभर स्वतःला वाहून घेतलं असते यांनी, गर्य विधायक कार्य में रहने लगे दिन दिन कही, तब तो तुम्हें सर पर उठाता यह भारत देश सभी. देशानं डोक्यावर उचललं असतं तर तुम्ही सामान्यांसाठी रचनात्मक कामासाठी दिवस रात्र भिडले असते. पण तुम्ही काय करतात, धुआ उड़ाए देह का, सारा समय बर्बाद कर पर्वत किया संदेह का. या पद्धतीनं राष्ट्रसंत त्याही काळात बोललेत, कारण याला धर्म म्हणत नाही. धर्म कधीही या पद्धतीच्या चुकीच्या गोष्टींचं समर्थन करत नाही. संत अजिबात असे राहू शकत नाही जे पहिले कोण आंघोळ करे यासाठी स्वतः एकामेकात झगडे करते, ते तर त्या सांगतात. आणि म्हणून मित्रांनो, आपण नीट समजून घेतलं पाहिजे की संत त्यांना म्हणतात जे या पद्धतीनं अज्ञानावर ज्ञानाचा प्रकाश देतात, त्याग करतात, समाजासाठी त्याग करतात, पण कधीही मोठेपणा आणत नाही. कारण काय आहे, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज याच पद्धतीने आपल्याला सांगताना असं सांगतात की साधू ही बनना चाहता तो साध ऐसे ख्याल को. ते म्हणतात साधू ही बनना चाहता तो साध ऐसे ख्याल को, सब भोग अपने त्याग दे कर दूर आशा जाल को. अपना पराया भेद सब, हा माया तो त्याचा, ह्या धर्माचा तो त्या धर्माचा, अपना पराया भेद सब, अज्ञान आंधी दे हटा, सब हटवून टाक, विवेक स्वीकार, हो चेतना बैराग से सब रंग भंग को दे कटा. या पद्धतीनं राष्ट्रसंत सांगतात, हे सांग. परंतु आपल्याला असं दिसत नाही. त्याचं कारण असं आहे की संतांची व्याख्या, संतांनी केलेली व्याख्या, संतांचं आचरण, संतांचं तत्वज्ञान, संतांचे विचार पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची जबाबदारी ज्यांच्याकडे होती, त्यांनी मात्र फक्त संत फक्त चमत्कारी आहेत, चमत्कार केल्यावरच संत म्हटलं गेलं पाहिजे, या पद्धतीची शिकवण सांगितलेली आहे. परंतु खऱ्या अर्थानं आपण समजून घ्या, कुठल्याच संतांना चमत्कार केलं नाही आणि चमत्काराचं समर्थन सुद्धा केलं नाही. याचा संदर्भ मी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या ग्रामगीतेतलाच तुम्हाला देऊ इच्छितो. ते म्हणतात, संत नवे जादूगार करावया चमत्कार. हे सगळे टीव्हीवर जे दाखवत आहेत ते हात चलाकी आहे, रासायनिक प्रयोग असतात, कुठला तरी विज्ञानाचा नियम काम करत असतो आणि हात चलाकीमध्ये बरेचदा भरपूर सराव केलेला असतो, त्यातनं या सगळ्या गोष्टी घडत असतात. आणि म्हणून ते म्हणतात संत नवे जादूगार करावया चमत्कार. हा तर चालत आहे व्यवहार पोट भऱ्यांचा, ज्यांना आपली पोट भरायची आहेत ते या पद्धतीनं हातचलाकी करतात, चमत्कार केल्याचा दावा करतात, वेगवेगळ्या पद्धतीने लोकांना फसवतात आणि स्वतःला संत म्हणून घेतात. म्हणून ते पुढे असं म्हणतात, चमत्काराच्या भरीभरुणी झाली अनेकांची धूळदाणी, संत चमत्कार यापुढे कोणी वर्णू नका सज्जन हो. आणि मला एक आणखी सांगितलं पाहिजे, कारण अनेक लोक म्हणतात की तिथं केलं तीर्थ केलं रोग दुरुस्त होतात, म्हणून राष्ट्रसंतांचाच मी संदर्भ देतो. ते म्हणतात, संत बिमारी बसवी ती तरी बुवाचे प्राण का जाती. जो स्वतःला संत म्हणून राहिलेला आहे, जो एखाद्या दर्ग्यावरचा असेल, कुठल्या तरी असेल, आणि तो जर स्वतःला संत म्हणतायत, दैवी शक्ती असणारा म्हणतायत, चमत्कारी म्हणतायत स्वतःला, आणि त्यांना दिलेलं राखड, त्यांना दिलेलं पाणी, त्यांना दिलेलं ताबीज, त्यांना दिलेलं जे काही असेल ते जर तुमचे रोग दुरुस्त करत असतील, तर त्यावर राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, संत बिमारी बसवी ती तरी बुवाचे प्राण का जाती. मग तो का नाही मरत, तो का जिवंत राहत नाही, तो कशाला मरून राहिला, जो दुसऱ्याचे रोग दुरुस्त करून राहिला.
संत बिमारी बसली ती तरी बुवाचे प्राण का जाती, जगी कोणी ना मरती ऐसे का होऊ नये. या पद्धतीचा प्रश्न राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आपल्यासमोर उपस्थित करतात आणि आपली विवेक बुद्धी, आपला वैज्ञानिक दृष्टिकोन अधिक सक्षम करण्यासाठी प्रयत्न करताना दिसतात. मग इथे आता प्रश्न असा उपस्थित होतो मित्रांनो, की हे लोक असे त्याग का करतात, सर्व सोडून का जातात, याचा जरा आपण विचार करून थांबूया. तुम्हाला बरेच लोक घरदार सोडून गेलेले दिसतात, बरेच म्हणजे काही प्रमाणात. ते यामागचं काही वैज्ञानिक कारण आहे का, काही सायकोलॉजिकल कारण आहे का, मानसशास्त्रीय कारण आहे का? डॉक्टर विजय रणदिवे सरांचं एक आर्टिकल सध्या वाचनात आलं आणि त्यांनी त्या संदर्भात खूप छान संदर्भ दिलाय. ते म्हणतात बायपोलर डिसऑर्डर, बायपोलर नावाचा डिसऑर्डर आधार आहे मानसशास्त्रातला. यामध्ये काय होतं, दोन वेगवेगळ्या पद्धतीच्या व्यक्तिमत्वाचं डिझाईनिंग तयार होतं, दोन वेगवेगळ्या व्यक्तिमत्व आपल्यामध्ये निर्माण होतात. तसे तर त्याच्यात ज्या काही मनामधले विचार असतील किंवा त्याचं वर्तन असेल, असं वर्तन जे आहे ते परस्पर भिन्न पद्धतीचं व्यक्तिमत्व निर्माण होतं. एक उदास, निराश, कुठलाच उत्साह नाही, काहीच करण्याची मनामध्ये इच्छा नाही आणि सगळं संपूर्ण टाकलं पाहिजे, सर्व सोडून निघून गेलं पाहिजे, या पद्धतीचे विचार. आलेलं चॅलेंज तो स्वीकारू शकत नाही, दैनंदिन जीवनातले प्रश्न सोडवण्याची इच्छा त्याची राहत नाही, कुठलेही प्रयत्न तो व्यक्ती करत नाहीत. हे का घडत असतं, त्याच्या मेंदू मधले काही रसायन यामागे त्याला तसं वागण्यासाठी प्रवृत्त करत असतात. ही रसायन काही आठवडे, काही महिने, काही वर्ष असू शकतात. औषधोपचार झाला तर आणखी लवकर दुरुस्त होऊ शकतं. पण हे जर आपोआप थांबलेत, कमी झालेत, मग उत्साह वाढवणारे रसायन आपल्यामध्ये निर्माण होतात. मग प्रचंड चैतन्य असणारं व्यक्तिमत्व, प्रफुल्लित असणारं व्यक्तिमत्व, सतत ऍक्टिव्ह असणारं व्यक्तिमत्व तुम्हाला माहित दिसतं. मी हे करण्याबद्दल बोलतोय तर आता तुम्हाला मी स्पष्ट करून देतो. काही व्यक्ती तुम्हाला मुळी वाटतात, ते सतत या दोन व्यक्तिमत्वाच्या मनात झुलत असतात. रसायन वाढले, तिकडले, निराशवादीची, निराश बसून आहेत, काही करत इच्छा नाही होत, जाऊ दे ना तू, मी नाही आहे, या पद्धतीची. आणि लगेचच काही वेळानंतर, काही तासानंतर, काही दिवसात तुम्हाला दिसेल बढियापैकी फ्रेश मध्ये काहीतरी काम करून राहिले, काहीतरी लिहून राहिलेत, काहीतरी कुठतरी फिरायला निघून राहिलेत, कुठतरी नुसतात काम करतायत. आणि यांना आपण मुडी म्हणून या आजाराला कडे दुर्लक्ष करत असतो. ही अशी माणसं अशा गोष्टींकडे लवकर आकर्षित होतात. मग तुम्हाला माहित असेल, असे लोक तुम्हाला कुठतरी वेगवेगळ्या धर्मांना सांगितलेल्या, पंथांना सांगितलेल्या प्रोसेसकडे, समाधी अवस्थेकडे किंवा कुठल्या तरी कृती करण्याकडे तुम्हाला यांची धाव तुम्हाला जास्त दिसेल. 8 दिवसात इकडे शिबिर केलं, 3 दिवसात तिकडे गेला, घरीच बसून आहे, काहीतरी करून राहिला, या पद्धतीचं हे लवकर आकर्षित होतात किंवा लवकर यांच्या या सगळ्या प्रोसेसमध्ये येऊन जातात. आपण या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला आणि मानसशास्त्रीय सल्ले घेतले, खचून न जाता आपण डॉक्टरकडे गेलं की मला असं का वाटत आहे, मला बेचैन का वाटत आहे, मला असं निरुत्साह का वाटत आहे, मला या सगळं सोडून द्यावं असं का वाटत आहे, यामध्ये कुठलं कारण आहे, आपण जर जरा समजून घेतलं, पळवाटा स्वीकारला नाही आणि पळकुटं बनलं नाही, प्रयत्नवादी झालं, तर आपण खऱ्या अर्थानं पुरुषार्थ गाजवू शकतो. हा खरा पुरुषार्थ आपल्या संतांनी सांगितलेला आहे. जो स्वतःही आनंदी राहतो, इतरांनाही आनंदी ठेवण्यासाठी प्रयत्न करतो, हे मूल्य संतांनी रुजवलेले आहे. कुणाचाही द्वेष करत नाही, कुणाचंही नुकसान करत नाहीत. मग ते सायकोलॉजिकल असो, फिजिकल असो, कल्चरल असो, आर्थिक असो, कुठल्याही पद्धतीचं शोषण करण्यासाठी कुठल्याच संतानं, कुठल्याच धर्मानं, कुठल्याच पंथानं शिकवण दिलेली नाही. त्यामुळे पुढच्या पिढीपर्यंत खरे संत कसे होते नेण्याची जबाबदारी आपल्या सगळ्यांवर आलेली आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवण्याचे प्रयत्न जोरकसपणे आपल्याला करावे लागणार आहेत. त्याकरता वेगवेगळ्या विचार, वेगवेगळे महामानव, वेगवेगळे संत, वेगवेगळे वैज्ञानिक, वेगवेगळे तत्वचिंतक, उपनिषद असो किंवा कोणी असो, या सर्वांची मदत आपल्याला घ्यावी लागणार आहे. आणि पुढच्या पिढीपर्यंत खरा इतिहास, खरा वैज्ञानिक दृष्टिकोन, खरा मानवतावाद आणि संविधानानं सांगितलेले सर्व मूल्ये रुजवण्यासाठी जोरकसपणे आपल्याला प्रयत्न करावे लागतील. तेव्हाच खऱ्या अर्थानं मित्रांनो आपल्या जगामध्ये शांतता नांदेल, समृद्धी येईल, समता येईल आणि न्यायप्रिय समाज आपण निर्माण करू शकू. त्याकरता बुद्धी प्रामाण्यवादी विचार करणारा समाज आपल्याला निर्माण करावा लागेल. शब्द प्रामाण्यवादी, ग्रंथ प्रामाण्यवादी,
अचिकित्सक दृष्टिकोन ठेवणारा समाज हा वैज्ञानिक संस्कार करून आपल्याला दूर करावा लागेल आणि वैज्ञानिक दृष्टिकोनाचे संस्कार करून वैज्ञानिक विचार करणारा समाज आपल्याला पुढे घडवावा लागेल. तेव्हाच खऱ्या अर्थानं आपल्याला आपलं या देशावर, आपल्या समाजावर प्रेम आहे असं आपण छातीटोकपणे म्हणू शकू. आपण आपलं प्रेम सिद्ध करूया आणि संतांच्या आणि महापुरुषांच्या विचाराच्या प्रसाराला आजपासून लागूया, एवढं कळकळीचं आवाहन करून इथेच थांबतो. धन्यवाद.